आज आपल्याला पाहायचं प्रॅक्टिस सेट 2.5 मधला क्वेश्चन थर्ड काय म्हणतो, डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला डिटरमाइन करायचं जे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते काय नेचर ऑफ द रूट ऑफ इक्वेशन बाबतीत डिटरमाइन करायचं. पहा बरं इथं काय पहिला इक्वेशन x² - 4x + 4 = 0. काय करणार मग x² - 4x + 4 = 0. याला कंपेअर कोणासोबत करू आपण, कंपेअरिंग विथ ax² + bx + c = 0. a म्हणजे आहे 1, b म्हणजे आहे इथला -4, c म्हणजे आहे 4. मग b² - 4ac यामध्ये आपण ठेवून देऊ आता फॉर्म्युल्यामध्ये -4² - 4 * a म्हणजे आहे 1, c म्हणजे आहे 4. काय ना -4² 16 आणि -4 * 4 काय होतो 16, 16 - 16 0. मग b² - 4ac काय आलेला आहे 0. आणि आपल्याला काय सांगितलं b² - 4ac जर 0 असेल =0 असेल तर काय असणार, दिस रूट्स इज द रियल अँड इक्वल असणार. मग इथं लिहू दिस रूट इज रियल अँड इक्वल. आता दुसरा पहा बरं 2y² + 7y + 2 = 0. याला कम्पेअर करा, कंपेअरिंग विथ ax² म्हणजे ay² + by + c = 0. मग पहा बरं a म्हणजे आहे 2, b म्हणजे आहे 7, c म्हणजे आहे 2. a म्हणजे 2, b म्हणजे 7, c म्हणजे आहे 2. मग काय लिहिणार b² - 4ac इक्वल टू काय लिहायचं आपल्याला, b म्हणजे b² म्हणजे 7² -4 * a म्हणजे आहे 2 आणि c म्हणजे आहे 2, 2 * 2 काय ना 7² 49 - 4 * 2 = 8, 8 * 2 = 16. 49 - 16 काय होतो, 9 मध्ये 6 गेला 3, 4 मधून 1 गेला 3. म्हणजे आलेला आहे b² - 4ac काय आलेला आहे 33 आलेला आहे. मग 33 म्हणजे काय, ग्रेटर दॅन 0 असतो ते रूट्स काय असतील, नेचर ऑफ रूट्स काय असणार की रियल आणि अनइक्वल. = 0 असेल तर रियल आणि इक्वल, आणि ग्रेटर दॅन 0 असेल, जे ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय 33 ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे काय असणार रियल आणि अनइक्वल. म्हणजे दिस रूट इज रियल अँड अनइक्वल. आता थर्ड पहा इथे काय दिलं आहे m² + 2m + 9 = 0. याला कम्पेअर करा, कंपेअरिंग विथ कोणता फॉर्म, जनरल फॉर्म आहे am² + bm + c = 0. a म्हणजे आहे 1, b म्हणजे आहे 2, c म्हणजे आहे 9. a म्हणजे इथला 1, b म्हणजे 2, c म्हणजे 9. तर काय होणार b² - 4ac = 2² b म्हणजे, आणि नेक्स्ट काय -4 * a म्हणजे आहे 1 आणि c म्हणजे आहे 9, 1 * 9 2² 4, 4 * 1 = 4, 4 * 9 = 36. मग 36 - 4 काय होतो 32, पण जो बिगर नंबर आहे त्याचा साइन -32 म्हणजे b² - 4ac काय आलेला आहे -32. आणि नेचर ऑफ द रूट्स काय म्हणतो की जर ग्रेटर दॅन 0 असेल तर काय रियल आहे अनइक्वल, आणि = 0 असेल तर रियल आणि इक्वल आहे. आणि जर समजा लेस दॅन 0 असेल तर -32 काय लेस दॅन 0 आहे म्हणजे काय असेल दिस रूट इज नॉट रियल. जर लेस दॅन 0 असेल तर काय लिहायचं, दिस रूट इज नॉट रियल. = 0 असेल तर काय लिहायचं, दिस रूट इज रियल अँड इक्वल. आणि ग्रेटर दॅन 0 असेल तर दिस रूट इज रियल अँड अनइक्वल. आता क्वेश्चन फोर्थ पॉवर काय म्हणतो, फ्रॉम द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स ऑफ द गिवन बिलो. आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशनचं फॉर्म. पण हे कोणते दिलेले आहे, गिवन रूट्स दिलेले आहेत. पहा बरं हे म्हणजे काय असू शकतो पहा, अल्फा म्हणजे 0 आणि बीटा म्हणजे 4. आणि आपल्याला माहित आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन कसा बनतो, समजा x = नाही तर काय लिहतो आपण इथं x² - addition of two roots of x plus
पुन्हा काय प्रोडक्ट ऑफ टू रूट्स, प्रोडक्ट ऑफ टू रूट्स म्हणजे त्याला थोडक्यात जर म्हणलं तर असं लिहू शकतो एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा ऑफ एक्स आणि अल्फा इंटू बीटा या फॉर्म मध्ये पण लिहिलं तर चालेल. मग पहा बरं काय येणार एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर मायनस 0 प्लस बीटा म्हणजे काय 4 आहे एक्स इंटू अल्फा इंटू बीटा म्हणजे 0 इंटू 4 म्हणजे काय येणार पहा एक्स स्क्वेअर मायनस 0 प्लस 4 ऑफ एक्स म्हणजेच काय 4x आणि 0 इंटू 4 0 म्हणजे काय मिळालं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 0. आता दुसरा पावर अल्फा म्हणजे 3 आणि बीटा म्हणजे मायनस 10 मग काय येणार पहा एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा ऑफ एक्स प्लस अल्फा इंटू बीटा काय येणार एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा 3 प्लस ऑफ मायनस 10 असं लिहितो आपण 3 प्लस ऑफ मायनस 10 ऑफ एक्स प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजे 3 ऑफ मायनस 10 मग पहा एक्स स्क्वेअर ला एक्स स्क्वेअर मायनस ला मायनस 3 प्लस ऑफ मायनस काय तो मायनस 3 मायनस 10 ऑफ एक्स प्लस 3 10 जा 30 आणि प्लस ऑफ मायनस साइन काय तो मायनस 30 लास्ट स्टेप काय येणार मग एक्स स्क्वेअर मायनस 3 मायनस 10 मायनस 7 नाही तर मायनस ऑफ 3 मायनस 10 मायनस 7 ऑफ एक्स मायनस 30 लास्ट स्टेप इन एक्स स्क्वेअर मायनस ऑफ मायनस प्लस 7x मायनस 30 म्हणजे काय झालं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण काय केलं हे जे 3 आणि प्लस मायनस 10 प्लस ऑफ मायनस काय होतं मायनस मग 3 मायनस 10 येतो मायनस 7 जो बिग नंबर आहे त्याचा साइन मायनस 7 मग मायनस ऑफ मायनस प्लस 7x एक्स स्क्वेअर प्लस 7x आणि इकडे आहे मायनस 30 ला मायनस 30 हे मिळालेलं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता थर्ड आहे काय पहा एक्स म्हणजे अल्फा म्हणजे काय आहे 1/2 बीटा म्हणजे आहे मायनस 1/2 पहा बरं इथे लिहिता येते एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा म्हणजे ऍडिशन ऑफ 2 रूट ऑफ एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ अल्फा इंटू बीटा मग काय येणार पहा एक्स स्क्वेअर ला एक्स स्क्वेअर मायनस 1/2 मायनस 1/2 कारण का प्लस ऑफ मायनस नाही तर असं लिहू मायनस 1/2 मायनस 1/2 ऑफ एक्स प्लस 1/2 इंटू मायनस 1/2 मग पहा बरं एक्स स्क्वेअर ला एक्स स्क्वेअर मायनस 1/2 प्लस ऑफ मायनस मायनस 1/2 इक्वल 1/2 ऑफ एक्स प्लस आणि इथं काय ना 1 इंटू 1 मायनस 1 आणि खालचं काय तर डिनॉमिनेटर 2 इंटू 2 4 मायनस 1/4 म्हणजे 1/2 इंटू 1/2 काय तो मायनस 1/4 येतो आला. मग नेक्स्ट काय देणार एक्स स्क्वेअर मायनस 1/2 काय येतो इथं कॅन्सल होतो समजा 0x प्लस प्लस ऑफ मायनस साइन पण काय होतो मायनस 1/4 म्हणजे काय मिळालं इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 0x मायनस 1/4 हे मिळालेलं काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता लास्ट पॉवर 2 मायनस रूट ऑफ 5 म्हणजेच कोणती व्हॅल्यू आहे अल्फाची अल्फा इक्वल टू काय 2 मायनस रूट ऑफ 5 आणि बीटा म्हणजे समजा आपण 2 प्लस रूट ऑफ 5 लिहायचं मग एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा ऑफ एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ टू टर्म्स म्हणजे काय अल्फा इंटू बीटा. नेक्स्ट इथं काय लिहिणार आपण एक्स स्क्वेअर ला एक्स स्क्वेअर मायनस अल्फा म्हणजे काय 2 मायनस रूट ऑफ 5 प्लस 2 प्लस रूट ऑफ 5 ऑफ एक्स प्लस मल्टिप्लिकेशन काय 2 मायनस रूट ऑफ 5 इंटू 2 प्लस रूट ऑफ 5 याला असं लिहितो वाटतं छोट्या फॉर्म मध्ये म्हणजे काय होईल आपल्याला फॉर्म्युला कोणता यूज करून जाईल पहा एक्स स्क्वेअर ला एक्स स्क्वेअर मायनस इथला काय कॅन्सल होतो प्लस मायनस रूट ऑफ 5 आणि इथला प्लस रूट ऑफ 5 2 प्लस 2 काय येतो 4x आला प्लस मग इथला काय होतो 2 मायनस रूट ऑफ 5 2 प्लस रूट ऑफ 5 इथं a मायनस बी आणि a प्लस बी फॉर्म्युला सारखा आला असता a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे इथं काय लिहितो आपण 2 चा स्क्वेअर मायनस रूट 5 चा स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 2 चा स्क्वेअर आहे 4 आणि रूट 5 चा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल 4 मायनस 5 मग काय येणार एक्स स्क्वेअर मायनस 4x ला 4x प्लस 4 मायनस 5 मायनस 1 म्हणजे लास्ट काय स्टेप एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस ऑफ मायनस मायनस आणि 1 ला 1 म्हणजे इक्वेशन काय मिळालं क्वाड्रॅटिक इक्वेशन
एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 1 हे मिळालेलं आहे. म्हणजे जे दिलेले आहेत आपल्याला अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू दिलेलं असेल तर म्हणजे दोन रूट्सचे व्हॅल्यू जर दिले असेल तर आपल्याला क्वाड्रॅटिक फॉर्म बनवता आलं पाहिजे. एकदम सिंपल मेथड आहे. काय लिहायचं फॉर्म्युला फक्त ऍडिशन ऑफ टू रूट्स मायनस अल्फा प्लस बीटा म्हणजे काय ऍडिशन ऑफ टू रूट्स आहे प्लस आणि प्रोडक्ट ऑफ टू रूट्स कोणता आहे टू रूट्स अल्फा इंटू बीटा म्हणून अल्फा इंटू बीटा या फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये आपल्याला मांडता आलं पाहिजे. चालतंय लिहून घ्या सर्व क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 4. पहा आपल्याला क्वेश्चन नंबर 5 काय म्हणतो सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. जे सम ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे ते काय डबल होत आहे त्याच्या प्रोडक्टचा. फाइंड के इफ इक्वेशन्स इज एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इक्वल टू 0. पहा बरं आता इथे दिलेलं काय क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 म्हणजे काय म्हणून आपण c टर्म समजू इक्वल टू 0. मग कम्पेअर करा कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. मग a म्हणजे काय 1 b म्हणजे आहे मायनस 4k c म्हणजे आहे k प्लस 3. आता पहा बरं इथे काय सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट म्हणजे इथं काय करू अल्फा प्लस बीटा घेऊ. अल्फा प्लस बीटा काय मायनस बी बाय ए म्हणजेच काय होतं मायनस बी म्हणजे मायनस ऑफ मायनस 4k डिवायडेड बाय ए म्हणजे आहे 1 म्हणजे काय आले व्हॅल्यू प्लस 4k म्हणजेच 4k लिहू शकतो आपण. आणि नंतर काय अल्फा इंटू बीटा पा सी बाय म्हणजेच काय k प्लस 3 बाय ए म्हणजे आहे 1 म्हणजेच काय आला k प्लस 3. मग नेक्स्ट काय करायचं आपल्याला तर क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड करून सांगायचं. पहा बरं इथं काय होऊ शकतो एक्स स्क्वेअर मायनस 4x k ची व्हॅल्यू k प्लस 3 ओके. हे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा जे आहे याला समजा आपण इक्वेशन नंबर 1 देऊ आणि याला इक्वेशन नंबर 2 देऊ. आपल्याला फक्त या फॉर्म मध्ये मांडायचं काय म्हणजे सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. दोन रूटची सम काय अल्फा प्लस बीटा इक्वल टू हे कशाचा डबल आहे म्हणाले प्रोडक्ट ऑफ टू रूट्स 2 ऑफ अल्फा इंटू बीटा म्हणजे अल्फा प्लस बीटा म्हणजे काय आपल्याला माहित आहे 4k इक्वल टू 2 ऑफ k प्लस 3 जे प्रोडक्ट काय k प्लस 3 आहे. मग 4k ला 4k 2 इंटू k 2k प्लस 2 इंटू 3 6 मग 4k प्लस 2k इकडे आला का तो मायनस 2k इक्वल टू 6 ला 6 4k मायनस 2k 2k इक्वल टू 6 k इक्वल टू काय तो 6 बाय 2 म्हणजेच k ची व्हॅल्यू येतो 2 × 2 2 3 6 k ची व्हॅल्यू आली आपल्याला 3. आपल्याला फाइंड तर कराच म्हणलेलं होतं इथं फक्त आपण काय केलं या इक्वेशनला क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये जनरल फॉर्म मध्ये मांडलो आणि ए आणि बी आणि सी ची व्हॅल्यू सांगितलेलं आहे. मग नेक्स्ट काय केलं अल्फा प्लस बीटा म्हणजे काय फॉर्म्युला मायनस बी बाय म्हणजेच मायनस ऑफ मायनस 4k डिवायडेड बाय 1 म्हणजेच काय आला 4k याला इक्वेशन नंबर फर्स्ट दिलं. आणि अल्फा इंटू बीटा म्हणजे काय सी बाय म्हणजेच काय k प्लस 3 डिवायडेड बाय 1 म्हणजेच काय k बाय 3 इक्वेशन नंबर सेकंड. मग अल्फा प्लस बीटा इक्वल टू 2 ऑफ अल्फा इंटू बीटा हा काय घेतला एक्सप्रेशन इथं सांगितलेलं आहे क्वेश्चन काय म्हणलं सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. सम ऑफ द रूट्स कोणते हे अल्फा आणि बीटा हे कोणाच्या दुप्पट आहे म्हणाले 2 टाइम्स आहे डबल देअर प्रोडक्ट म्हणले. प्रोडक्ट कशाचा अल्फा इंटू बीटाचा म्हणजे 2 ऑफ अल्फा इंटू बीटा म्हणजेच काय अल्फा प्लस बीटा आलेला आहे 4k इक्वल टू 2 ऑफ अल्फा इंटू बीटा प्रोडक्ट काय याचा k प्लस 3 4k इक्वल टू 2k प्लस 6
2 इंटू के 2k 2 इंटू 3 6 मग प्लस 2k जो इकडे शिफ्ट केलो 4k मायनस 2k आला इक्वल टू 6 4k मायनस 2k काय होतो 2k इक्वल टू 6 म्हणजे काय k इक्वल टू इंटू चा 2 जो आहे शिफ्ट केला 6 च्या डिवाइड केला 2 1 जा 2 2 3 जा 6 म्हणजे k ची व्हॅल्यू आली आहे 3 मग आपल्याला फाइंड करायचं होतं फक्त k म्हणजे फायनल आन्सर काय आहे 3 आता पहा बरं क्वेश्चन नंबर 6 हे क्वेश्चन नंबर 5 मात्र आपल्याला फाइंड करायचं k आणि याच्यात मेन कंडिशन काय हे दिलेल्या क्वेश्चन मध्ये सांगितलं सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट म्हणलेला आहे मग क्वेश्चन नंबर 6 पाहतो काय म्हणतात अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इक्वल टू 0 फाइंड म्हणलं आता इथं अल्फा आणि बीटा काय दोन रूट्स आहेत तर काय आहे पहा बरं y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इक्वल टू 0 पहा बरं आपण आधी काय करू हे दोन एक्सप्रेशन दिलेले आहेत कोणते कोणते अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर हे एक फॉर्म्युला आणि दुसरा कोणता आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब मग पहा बरं याच्यानुसार काय लिहू शकतो आपण पहिला जो आहे समजा इथं फॉर्म काय दिलेला y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इक्वल टू 0 याला काय लिहू शकतो माहिती आहे का आपण y स्क्वेअर मायनस सम ऑफ टू रूट्स ऍडिशन ऑफ टू रूट्स म्हणजेच काय आहे 2 ऑफ y प्लस प्रोडक्ट ऑफ टू रूट्स म्हणजेच काय हा काय तो मायनस 7 इक्वल टू 0 म्हणजे फॉर्म मध्ये येतो मग पहा बरं अल्फा प्लस बीटा म्हणजे काय येतो हे 2 येतो आणि अल्फा इंटू बीटा काय येतो मायनस 7 आता या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून देतो आपण पहिला काय एक्सप्रेशन दिलेला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर म्हणजेच काय आहे अल्फा प्लस बीटा स्क्वेअर अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर मायनस 2 अल्फा इंटू बीटा हा फॉर्म्युला आहे आपला मग लिहू जातो या ठिकाणी अल्फा प्लस बीटा स्क्वेअर काय 2 चा स्क्वेअर मायनस 2 इंटू अल्फा इंटू बीटा काय मायनस 7 म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 मायनस चा 2 मायनस ला मायनस 2 इंटू 7 मायनस 14 म्हणजे काय आला 4 मायनस ऑफ मायनस प्लस 4 इंटू 4 प्लस 14 18 आला म्हणजे काय आला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर म्हणजे काय आलेला आहे 18 आणि नेक्स्ट जो आहे काय दुसरा फॉर्म्युला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब काय लिहू शकतो अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस काय तो 3 अल्फा बीटा ऑफ अल्फा प्लस बीटा येतो मग इथं काय लिहतो आपण अल्फा प्लस बीटा क्यूब म्हणजेच काय 2 चा क्यूब मायनस 3 इंटू अल्फा प्लस अल्फा इंटू बीटा काय मायनस 7 आणि अल्फा प्लस बीटा काय आहे 2 मग पहा बरं 2 चा क्यूब 8 मायनस ऑफ मायनस प्लस 3 7 जा 21 इंटू ला इंटू 2 ला 2 म्हणजे काय होतं 8 प्लस 21 2 जा 42 प्लस 8 50 आला म्हणजे काय आला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब काय तो 50 आपल्याला फक्त इथे दिलेले काय होते क्वाड्रॅटिक इक्वेशन होतं त्याच्यानुसार आपल्याला अल्फा प्लस बीटा काय आहे आणि अल्फा इंटू बीटा हे काय आपण सांगितलेलं त्याचा कोणता टर्म आहे इथं सांगितलं y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इक्वल टू 0 याला आपण काय लिहितो y स्क्वेअर ला y स्क्वेअर इथं काय मायनस ला मायनस प्रोडक्ट ऑफ टू रूट्स म्हणजे काय 2 सॉरी सम ऑफ टू रूट्स म्हणजे आणि प्रोडक्ट ऑफ टू रूट्स म्हणजे आहे मायनस 7 म्हणून दिलं इथं अल्फा प्लस बीटा इक्वल टू 2 आणि प्रोडक्ट ऑफ टू रूट्स म्हणजे आहे मायनस 7 आणि दिलेला अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअरच्या फॉर्म्युला मध्ये काय लिहिलं अल्फा प्लस बीटा स्क्वेअर मायनस 2 अल्फा इंटू बीटा म्हणजेच काय 2 चा स्क्वेअर अल्फा प्लस बीटा म्हणजे 2 चा स्क्वेअर मायनस ला मायनस 2 इंटू अल्फा इंटू बीटा काय इथले मायनस 7 आहे म्हणून 2 चा स्क्वेअर 4 मायनस ला मायनस 2 7 जा 14 मायनस 14 मग काय झाला 4 मायनस ऑफ मायनस प्लस आहे मग 14 ला 14 4 प्लस 14 काय आला 18 म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आलेला आहे आपला 18 आता दुसरा जो अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब त्याचा फॉर्म्युला काय अल्फा प्लस बीटा होल ब्रॅकेट क्यूब नाही तर ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा इंटू बीटा ऑफ अल्फा प्लस बीटा म्हणजे 2 चा क्यूब का अल्फा प्लस बीटा आहे 2 म्हणून 2 चा क्यूब मायनस ला मायनस 3 इंटू अल्फा इंटू बीटा काय मायनस 7 आणि अल्फा प्लस बीटा आहे 2 मग 2 चा क्यूब आहे 8 मायनस ऑफ मायनस प्लस 3 7 जा 21 हे इंटू ला इंटू 2 मग काय लिहिलं 8 ला 8 21 2 जा 42
म्हणजे 8 प्लस 42 आलेला आहे 50, म्हणजे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आलेला आहे 50. आता लास्ट जो क्वेश्चन आहे पहा काय म्हणतो, द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा पहा क्वेश्चन नंबर 7. द रूट्स ऑफ each of the following quadratic equation are real and equal. आपल्याला प्रत्येक जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले त्याचे रूट्स काय आहेत म्हणाले, रिअल आणि इक्वल. आणि फाइंड द के म्हणजे के ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग 3y² plus ky plus 12 equal to 0 is comparing with ay² plus by plus c equal to 0. a म्हणजे काय आहे व्हॅल्यू 3, b म्हणजे आहे इथला k, c म्हणजे आहे 12. मग a चा काय आहे हा डेल्टा म्हणजे काय असतो b² minus 4ac equal to 0. म्हणजे हे जे आहेत रूट्स काय आलेले आहेत म्हणाले त्यांचे रिअल आणि इक्वल, म्हणजे इक्वल टू 0 असेल तरच. म्हणून इथे b चा स्क्वेअर म्हणजे काय k चा स्क्वेअर. 4 into a म्हणजे आहे 3, c म्हणजे आहे 12 इक्वल टू 0. k चा स्क्वेअर ला k स्क्वेअर. 4 3 जा 12, 12 12 जा 144 इक्वल टू 0. म्हणजे काय होणार k स्क्वेअर हे कशाचा स्क्वेअर असू शकतो 12 चा स्क्वेअर इक्वल टू 0. म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर फॉर्म असा काय होतो k प्लस 12 इक्वल टू 0 आणि दुसरा फॉर्म काय होतो k मायनस 12 इक्वल टू 0. म्हणजेच k इक्वल्स टू मायनस 12 आला आणि दुसरा जो आलेला आहे रूट काय आलेला k इक्वल्स टू प्लस 12. म्हणजे दोन रूट्स मिळाले त्याच्यात k चे. आता दुसरा जो आहे पहा बरं काय तो kx इन ब्रॅकेट x मायनस 2 प्लस 6 इक्वल टू 0. kx इंटू x kx स्क्वेअर प्लस 2kx प्लस 6 इक्वल टू 0. मग काय येणार पहा kx स्क्वेअर मायनस 2kx प्लस 6 इक्वल टू 0. म्हणजेच कम्पेअर करा बरं आता याला, कम्पेअरिंग विथ x स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. a म्हणजे आहे k, b म्हणजे आहे 2k, c म्हणजे आहे 6, b म्हणजे आहे मायनस 2k. मग काय येणार पहा बरं a च्या अनुसार आता b स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0. म्हणजे डेल्टा म्हणजे मग काय तर b चा स्क्वेअर म्हणजे मायनस 2k चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a म्हणजे आहे k, c म्हणजे आहे 6 इक्वल टू 0. नेक्स्ट काय पहा बरं मायनस 2 चा स्क्वेअर प्लस 4 k चा स्क्वेअर k स्क्वेअर मायनस 4 इंटू k इंटू 6 4 6 जा 24k इक्वल टू 0. म्हणजे काय आलं पहा 4k इन ब्रॅकेट बाहेर काढला 4k काय केलं कॉमन काढलो बाहेर. मग काय तो k मायनस 6 4 6 जा 24 म्हणून इक्वल टू 0. म्हणजेच काय होतो 4k इक्वल टू 0 एक होतो आणि दुसरा रूट काय तो k मायनस 6 इक्वल टू 0. म्हणजेच k इक्वल टू 0/4 म्हणजे 0 असतो आणि k इक्वल टू असतो 6. म्हणजे काय आलेले रूट्स k इक्वल k ची व्हॅल्यू पाहिली 0 येऊ शकतो नाही तर 6 येऊ शकतो. इथला k चा काय होतो मायनस 12 येऊ शकतो आणि 12 येऊ शकतो प्लस. चालते हे लिहून घ्या सर्व आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.5 जे हे सर्व आपण काय सॉल्व्ह केलेले आहेत क्वेश्चन. हे लिहून घ्या व्यवस्थित.